डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर म्हणतात, तुमच्या भूतकाळाचा पश्चातापाशिवाय स्वीकार करा, तुमच्या वर्तमानाला आत्मविश्वासाने सांभाळा आणि तुमच्या भविष्याला न घाबरता सामोरे जा आणि तुम्हाला तेच करण्याची वेळ आत्ता आलेली आहे. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर तुमच्या एक्झामच्या वेळेला सर्वात जास्त डोक्यात थैमान घालणारा प्रश्न म्हणजे पेपर कसा सोडवावा, आठवेल की नाही, अटेम्प्ट किती करावा, असं खूप सगळ्या प्रश्नांचा मिळून एकच प्रश्न की माझं काय होणार. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, कारण या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही पेपर सोडवताना किंवा एक्झाम हॉलवर गेल्यापासून ते पेपरच्या हॉलमधून बाहेर येईपर्यंत कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि कुठल्या चुका तुमच्या होऊ शकतात ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स जाऊ शकतात आणि काही टिप्स ज्याच्यामुळे तुमचे मार्क्स अगदी 7 ते 8 मार्क्स तुमचे वाढू शकतात, त्या गोष्टींबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही अगदी घरातून निघाल्यापासूनच किंवा मी तर म्हणेन उठल्यापासून किंवा अगदी एक्झामच्या आधीपासूनच तुम्हाला टेन्शन देणारा, तुम्हाला त्रास देणारा, तुम्हाला मेंटली डिस्टर्ब करणाऱ्या, मेंटली, इमोशनली, फिजिकली कशाही डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण तुम्ही फिजिकली जरी डिस्टर्ब झालात, मला असं म्हणायचं की म्हणजे तुमची तब्येत ठीक नसेल तरी पण त्याचा तुमच्या नकळतपणे तुमच्या पेपरवरती त्याचा परिणाम होणार आहे. इमोशनली आणि मेंटली जर तुम्ही डिस्टर्ब झालात तर 100% त्याचा तुमच्या पेपरवरती परिणाम होतो आणि या सगळ्यांपासून तुम्हाला कटाक्षाने दूर राहायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही एक्झाम सेंटरवरती पोहोचतात, हॉलच्या बाहेर ज्यावेळेला तुमचं म्हणजे जर समजा बायोमेट्रिक वगैरे ते करत असतील तर तिथे किंवा जे काही तिथे इन्स्ट्रक्शन दिल्या जातील तर त्या निमूटपणे पाळा. उगीच तिथे कोणाशी वाद नका घालत बसू, कारण तुम्ही जर तिथे वाद वगैरे घालत बसलात, म्हणजे जसं की काही सेंटरवरती तुम्हाला चप्पल बाहेरच सोडायला सांगितली जाते, मग का सोडू असं आणि तसं आणि त्यांच्याशी वाद घालत बसायचं आणि डिस्टर्ब माइंडनी एक्झामला जायचं आणि मग आतमध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा तर नंबरसुद्धा चुकतो लिहिताना. तर हे सगळं करू नका. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा की हॉलच्या बाहेर पण कोणाशीही वाद घालू नका. जे कोण दुसरे आलेले तुमचे मित्र असतील किंवा अनोळखी लोक असतील ते जरी तुम्हाला नवीन एखादा मुद्दा सांगत असतील किंवा जाणून बुजून काही विचारत असतील तर कटाक्षाने दूर राहा. कारण बऱ्याचदा असं होतं की नवीन काहीतरी तुम्हाला ऐन एक्झामच्या अगोदर ऐकायला मिळालं. हां, जर मे बी असं त्याचं पॉझिटिव्ह पण एक हे होऊ शकतं की जर समजा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेलात, तुम्ही पेपर पाहिला आणि सेम क्वेश्चन आला आणि त्याच्यामुळे तुमचा सुटला की तुम्ही जे जस्ट बाहेर डिस्कस केले. पण जर तुमची तशी मानसिकता असेल, जर तुम्ही हा विचार करत बसणार असाल की अरे त्यांनी मला सांगितलं आणि हे मी वाचलेलं नाही आहे, मग माझं किती राहिले, हा तिथे जाऊन जर विचार करणार असाल तर मग हे असलं करूच नका. शांत बसा, कोणाशी बोलूच नका. ठीक आहे, तर या गोष्टींचे दोन्ही परिणाम होऊ शकतात. आता तुम्ही कसं घेता याच्यावर त्या गोष्टी डिपेंड आहेत. एकदा हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अगोदर आन्सर शीट दिली जाते. आन्सर शीट घेतल्या बऱ्याच जणांना सवय असते की आन्सर शीट हातात नाही आली तोपर्यंत लिहायला सुरुवात करतात. तर तसं करू नका, थांबा 2 मिनिट. पूर्ण आन्सर शीट डिस्ट्रीब्यूट होईपर्यंत थांबा, कारण बऱ्याचदा असं होण्याचे चान्सेस असतात की परीक्षकांकडून एकाच विद्यार्थ्याला कदाचित 2 आन्सर शीट जर गेलेल्या असतील तर मग परत ते थोडासा जर घोळ झाला, मागे पुढे झालं, मग परत ते तुम्ही सेटचं वगैरे टेन्शन घेत बसता. सो बेटर राहील की थोडी काळजी तुम्ही त्याच्या बाबतीत घ्या. त्याचा जास्त काही परिणाम होत नाही, पण आपण केअरफुल असलेलं कधीही चांगलं असतं. ठीक आहे, आन्सर शीटवरती तुमची माहिती भरताना खूप व्यवस्थितपणे भरा. म्हणजे जरी तुम्ही कुठे हे वाचलं असेल की कोणाचा तरी रोल नंबर चुकला होता आणि तरी पण त्याचा रिझल्ट आला, मग माझा चुकला म्हणून काय झालं, कोणाचा तरी अटेम्प्ट लिहायचा राहिला होता तरी पण रिझल्ट आला, मग माझा राहिला म्हणून काय होते, का स्वतःहून खड्ड्यात पडायला जायचं? त्यांच्या वेळेला झालं म्हणून तुमच्या वेळेला होईलच असं आहे का? तुम्ही केअरफुल राहणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर आणि तरच्या गोष्टींवरती बिलकुल जाऊ नका. तुम्ही तुमची काळजी घेणं ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही उगीच मग निष्काळजीपणाने वागणं ही जी प्रवृत्ती तुमची वाढत जाते त्याला अशा गोष्टी कारणीभूत असतात. म्हणून स्वतःला स्ट्रिक्टली सांगा की मला चुकायचं नाही आहे. थोडं काळजीपूर्वक रोल नंबर वगैरे भरा. आणि होतं आणखी असं, जर चुकून तुमचा चुकलाच तर परत पुढचा 1 तास तुम्ही डिस्टर्ब राहता. 1 तासच नाही, ॲक्च्युली रिझल्ट येईपर्यंत डिस्टर्ब राहता की माझा रोल नंबर चुकला होता. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुमचा पेपरवरती परिणाम होईल. तर या काही बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यावरती दिलेल्या ज्या इन्स्ट्रक्शन असतात आन्सर शीटवरच्या त्या वाचा. जरी तुम्हाला माहिती असतील, जरी तुमच्या तोंडपाठ असतील, स्टील तुम्ही त्या वाचा. त्याचं रिझन म्हणजे क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर तुम्ही सडनली डिरेक्टली क्वेश्चन वाचायला सुरुवात केला तर बऱ्याचदा आपल्याला असं होतं की आपण जे वाचतोय ते आपल्याला अंडरस्टँड नाही होत. म्हणजे तुम्ही इव्हन बुक जरी रीड करत असाल, तुम्ही अभ्यास करतानाही हे एक्सपिरियन्स केलं असेल की तुम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात करता सडनली पहिला 1-2 मिनिट तुम्हाला समजत नाही की तुम्ही काय करताय. फ्लोमध्ये नंतर होऊन जातं.
सो जर तुम्ही अगोदर वाचायला सुरुवात केली त्याच्या आन्सर शीटवरच्या ज्या काही सूचना वगैरे आहेत, तर एक तुम्ही काय होतं यूज टू होतात आणि क्वेश्चन पेपर हातात आले की तुम्ही त्या फ्लोमध्ये तुमचे पेपर किंवा तुमचा प्रश्न जो आहे तो अंडरस्टँड करून सोडवायला सुरुवात करता. सो तिथे तुमचे जे काही सेकंड जे असतात, जे जाणार असतं, ते तुमचे वाया जात नाही. ठीक आहे, या झाल्या बेसिक गोष्टी. आता ज्यावेळेला ॲक्च्युली क्वेश्चन पेपर हातात येतो त्यावेळेला करायचं काय, जर समजा तुम्हाला बेलच्या आधी 2-3 मिनटं क्वेश्चन पेपर दिलेला असेल, तर मी सजेस्ट करेन की जो शेवटचा भाग असतो कच्च्या कामासाठी जागा, तिथे तुम्ही तुमचं काय असेल म्हणजे ते ABCD वगैरे तर असलं लिहून ठेवलं तरी चालेल. बरेच जण म्हणतात की अरे क्वेश्चनच नाही येत बऱ्याचदा आणि मग का लिहून ठेवू, मग आल्यानंतर काय करायचं, परत लिहिण्यासाठी वेळ घालवायचा का. जर तुमचं पाठ नसेल तर ते तुम्ही लिहून ठेवलं तर कधी बेटर असतं, कारण ती अशी ही कच्च्या कामासाठी दिलेली जागा असते. आणि बेल झाल्यानंतर आणि त्या वेळेमध्ये पण कोण पेपर उघडून पाहतंय, कोण काय करते असलं करत बसू नका. किंवा स्वतः पण आपण चेक करतो पेपर आणि चुकून जो प्रश्न तुम्ही पहिल्यांदा पाहिला तोच जर हार्ड असेल तर मग झालं, मग पेपर हार्ड आहे त्या एका प्रश्नावरून तुम्ही डिफिकल्टी लेवल ठरवता आणि मग पुढच्या पेपरला जे काय व्हायचं ते तुमचं कल्याण होऊन जातं. तर त्या भानगडीत पडू नका. पेपर ओपन केल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर वाचायला सुरुवात करताय, तुम्हाला माहीत असणारे प्रश्न सोडवायला सुरुवात करा. म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही प्रश्न वाचते, समजा तुम्ही फर्स्ट सेंटेन्स वाचलं, पहिला क्वेश्चन घेतला, तुम्ही पहिला 1-2 शब्द वाचले कीच तुम्हाला कळतंय की हे कुठल्या सब्जेक्टचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला समजते की तो सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे की वीक आहे. ते त्याच्यासाठी वेगळी विद्या नाही लागत की हे म्हणजे कसं समजायचं. ते तुम्हाला ॲटोमॅटिकली समजते की तो तुमचा विषय आहे की नाही आहे, याचे तुम्हाला प्रश्न सोपे जाणार आहेत की नाही जाणार आहेत. जाणारे असतील तर तिथूनच सोडवायला सुरुवात करा. जर वाटत असेल की अरे नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीने, जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलले होते की एक्झामच्या पूर्वी फार जे काही तुम्हाला टेन्शन येते की काय वाचू आणि काय नाही, त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तसं तुम्ही एखादा सब्जेक्ट आहे की जो तुम्ही बॅकला ठेवला आहे, की तो तुम्ही स्किपच्या याच्यामध्ये टाकला आहे, फक्त PYQ वगैरे केलेले आहेत किंवा टेस्ट सिरीजमधले क्वेश्चन केलेले आहेत आणि असा सब्जेक्ट आला तर तो तुम्ही घेतला तर तुम्ही ऑलरेडी टेन्शनमध्ये जाणार, कारण ते तुम्हाला अवघड जाणार आहेत प्रश्न, येते लक्षात. सो तुम्हाला एवढं तरी माहिती असतं की 15 क्वेश्चन झाल्यानंतर पुढच्या सब्जेक्टचे क्वेश्चन येतील. रेअर केसमध्ये आयोगाने काही वेळेला शफल केलेले आहेत क्वेश्चन, बट ॲटलिस्ट तेवढी आयडिया तुम्हाला येते. आणि मग त्याच्यानुसार जर तुम्ही सुरुवातीलाच अवघड क्वेश्चन घेऊन बसलात तर एक तर तुमचा विचार करण्यात पण वेळ जातो, प्लस येत नसल्यामुळे तुमचं टेन्शन वाढायला लागतं, तुम्हाला पेपर हार्ड वाटायला लागतो आणि जे सोपं आहे ते पण चुकतं तुमचं. सो बेटर राहतं की जे तुम्हाला माहिती आहे ते. बरेच जण म्हणतात किंवा माहिती आहे अशा क्वेश्चनपर्यंत जाईपर्यंत मग वेळ जातो, मग हे पण राहतं असं वाटतं, मग हे पण वाचायचं ते पण. असं नाही करायचं. तुम्ही ज्या वेळेला क्वेश्चन वाचायला सुरुवात करताय त्या क्षणी तुम्हाला क्लिक होतं की हे मी वाचलेलं आहे की नाही. तुम्ही वाचलेलं असेल तर असेल, नसेल तर नसेल. फॉर एक्झाम्पल एखादा क्वेश्चन आला, प्रश्नाची सुरुवातच आहे रंजना देसाई यांच्याबद्दल आहे आणि पुढे त्यांची माहिती आहे, तुम्ही कधी वाचलंच नाही आहे या व्यक्तीबद्दल, तर तुम्हाला कळतंय ना. किंवा एखादा अंतरिक्ष घडामोडीबद्दल एखादा प्रश्न आहे, तुम्ही कधी ते वाचलेलंच नाही आहे, तर तुम्हाला आयडिया आहे ना त्याची. एखादा पुरस्कार आहे, जसं की बॅलन डी ओर वगैरे जे पुरस्कार आहेत, असं एखादा पुरस्कारावरचा प्रश्न आहे, मी तो वाचलेलाच नाही आहे, तर तुम्हाला एवढीच आयडिया येते नाही का, अरे हे मला माहिती नाही आहे. तुम्ही पुढे जाऊ शकता ना, तेवढं तुम्हाला बघितलं तुम्हाला कळतं. ठीक आहे. आणि जे प्रश्न तुमच्या माहितीतले आहेत ते पहिल्यांदाच वाचताना काळजीपूर्वक वाचा. असं नको की मी ओव्हरव्ह्यू घेईन आणि मग मी नंतर वाचेन आणि मग परत मी येईन. इथे परत यायला वेळ नसतो. ठीक आहे. सो पहिल्यांदा क्वेश्चन वाचतानाच खूप काळजीपूर्वक वाचा आणि असे क्वेश्चन सुरुवातीला सोडवा जे तुम्हाला 100% माहिती आहेत, जे तुम्हाला ॲक्युरेट माहिती आहेत. ठीक आहे. आता हे तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताना ज्या पद्धतीने केलेलं असेल, प्रत्येकाला आपला आपला एक्सपिरियन्स असतो, प्रत्येकाची आपली आपली मेथड असते. तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताना ज्या पद्धतीने पेपर सोडवला आहे, ज्या पद्धतीने पेपर सोडवल्यानंतर तुमचा पेपर कंप्लीट झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे की असा पेपर सोडवल्यावर मॅनेज होतो, सेम तीच पद्धती फॉलो करा. नवीन कुठलेही प्रयोग करू नका. याचं रिझन म्हणजे तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताना वेगळ्या पद्धतीने सोडवलं असेल आणि तिथे वेगळं सोडवायला गेलं तर तुमचा कन्फ्युजन होईल आणि ऑब्वियसली त्याच्यामध्ये तुमचे निगेटिव्हमध्ये मार्क्स जातील. हा झाला एक मुद्दा. आता दुसरी गोष्ट, जर टेस्ट सिरीज सोडवताना तुम्ही आन्सर शीटवरती प्रॅक्टिस केली असेल तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तुम्ही जर नंबर्स टाकून प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला एक तोटा असतो, कारण ज्यावेळेला तुम्ही नंबर टाकून प्रॅक्टिस करता, जसं की पहिल्या प्रश्नाचं 2, दुसऱ्याचं 3 असं जे काही लिहिलेलं असतं, या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्हाला गोल करताना थोडा जास्त वेळ लागतो. कारण ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपरवरती, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये सोडवते, तुम्ही असं लिहिलं आहे 1चं उत्तर किती आहे 2, 2चं किती आहे 3, हे असं आपण कसंही लिहित असतो, म्हणजे आपण पाहते नाही आपलं अक्षर कसं आहे, फक्त आलं बरोबर विषय संपला, या पद्धतीने तुम्ही ते केलेलं असतं. मग ज्यावेळेला तुम्हाला तिथे
आन्सर शीटवरती ॲक्च्युली एक्झामच्या वेळेला हे करायचं असतं, त्यावेळेला थोडा वेळ लागतो. सो त्या गोष्टीची काळजी घ्या की हे मला टाईम कव्हर करावा लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे बहुविधानात्मक प्रश्न असतात, मल्टीलायनर क्वेश्चन, तर ते स्किप करायचे का किंवा परत त्यांच्याकडे यायचं का? समजा तुमचं पॉलिटी स्ट्रॉंग आहे, तुम्ही पॉलिटीमधले क्वेश्चन सोडवलेत आणि पॉलिटीमध्ये बहुधा मल्टीलायनर क्वेश्चन्स असतात, बहुविधानात्मक प्रश्न असतात. प्रश्न पाहिला तुमच्या माहितीतला आहे ना, तर तुम्ही ते सोडवा. बहुविधानात्मक प्रश्न सोडवताना जास्तीत जास्त पर्याय जे आहेत ते एलिमिनेट करायची सवय लावून घ्या. मी एक व्हिडिओ जो आहे त्याची लिंक ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती पाठवलेली आहे की एलिमिनेशन मेथड जी आहे ती कशी यूज करायची. तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा पहा. छोटासा व्हिडिओ आहे पण तुम्हाला कळेल की ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे. चिन्हांचा जेवढा जास्त वापर कराल तेवढं ते तुम्हाला इझी जाईल. फर्स्ट सेंटेन्स वाचलं, त्याच्यासमोर बरोबर की चूक ते करा. वरती तुम्हाला दिलेलंच असते की तुम्हाला योग्य ओळखायचं आहे की अयोग्य ओळखायचं आहे आणि त्याच्यावरून मग तुम्ही लगेच जर ऑप्शनमध्ये गेलात, जर पहिल्या विधानावरून तुमचं उत्तर निघत असेल तर मग काही हरकतच नाही. दुसरे तिसरे सेंटेन्स तरीही नजरेखालून घाला, कारण कधी कधी आपलं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते किंवा कदाचित दुसरं तिसरं सेंटेन्स वाचल्यानंतर कळतं की अरे पहिलं विधान थोडंसं वेगळं आहे आणि आपण जो विचार करतोय तो चुकीचा आहे. तर या गोष्टींची पण थोडी काळजी घ्या. हिस्ट्रीमध्ये चान्सेस असतात की एखाद्या प्रश्नाचा संदर्भ दुसऱ्या प्रश्नामध्ये सापडेल, तर ते थोडंफार तुमच्यासाठी युजफुल होऊ शकतं. सो हिस्ट्रीसाठी तुम्ही ती एक टेक्निक यूज करू शकता. जसं की एखादा प्रश्न लास्ट टाइम जसा आला होता 2021ला की वन लायनरमध्ये क्वेश्चन विचारला नारायण मेघाजी लोखंडेबद्दल आणि इकडे परत जोड्या लावायला पण त्यांच्याबद्दलच प्रश्न आहे, तर त्याच्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं येऊन जात होतं. या प्रकारे जर एखादा क्वेश्चन आला तर तेवढंच एक बेनिफिट तुम्हाला राहतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जेवढे क्वेश्चन्स इझी वाटतील, प्रश्न वाचल्या वाचल्या जो प्रश्न सोपा वाटेल तिथे थांबायचंच, पॉज घ्यायचा आणि मगच उत्तर द्यायचं. कारण जो क्वेश्चन फार इझी वाटतो तोच क्वेश्चन ट्रिकी असतो. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी घोळ असतो जो तुम्हाला फसवणारा असतो. सो इझी क्वेश्चन म्हटलं की थोडं सावधपणे तो प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे. जोड्या लावायचे प्रश्न पण जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे एलिमिनेशन मेथड ही यूज कराच. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जिथे तुम्हाला मे बी 40 सेकंदाच्या आसपास वेळ लागणार असतो, जर तुम्हाला योग्य पद्धतीने एलिमिनेशन मेथड वापरता आली तर त्या प्रश्नांची उत्तरं तुमची 10 ते 15 सेकंदामध्ये येतात. मग एका प्रश्नासाठी जे तुम्ही 30-40 सेकंद जे काही अलॉट केलेले असतात तो वेळ तुम्हाला मॅथ्स रिझनिंगसाठी पुरेसा ठरतो. त्यामुळे जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे ऑप्शन एलिमिनेट करा. एक जोडी तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरून लगेच पहा की आन्सरमध्ये तुम्हाला माहीत असणारी जोडी कुठे दिलेली आहे का. 4च्या 4 ऑप्शन वाचत बसू नका. मग 4च्या 4 ऑप्शन पाहिल्यानंतर तुम्ही वाचत बसला ते 4 जोड्या, तर मग खूप जास्त कन्फ्युजनमध्ये जातात जर माहिती नसेल तर. सो पहिल्यांदा जे माहिती आहे त्याच्यावरून उत्तर निघते का पहा, नसेल तर मग तुम्हाला एनीहाव ते वाचावंच लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्या बाबतीत खूप जास्त काळजी घ्या. हे जे सुपरवाले फंडे असतात ना, फॉर एक्झाम्पल हे तुम्हाला माहिती असतं, बऱ्याच जणांनी सांगितलेलं असतं की ब्रॅकेटमध्ये दिलेली विधानं बरोबरच असतात. लांबलचक वाक्य ही बरोबरच असतात, सायन्समधली किंवा करंटमधली. त्याच्यानंतर एकवचन आणि अनेकवचन चेक करायचं. म्हणजे प्रश्नामध्ये वरती विचारले की खालीलपैकी कोणती कारणे आहेत असं विचारले, किंवा असं विचारले खालीलपैकी कोणतं एक कारण आहे. मग आयोगाने लिहिले की कारण आहे म्हणजे याचं उत्तर एकवचनीच असणार आहे. आयोगाने विचारले कारणे आहेत म्हणजे अनेकवचनी असणार आहे. किंवा मग तुम्ही इंग्लिशमध्ये जा, आर आहे की इज आहे हे चेक करा. हे प्रत्येक ठिकाणी लागू होतं असं नाही. तुम्हाला असे प्रश्न आल्यानंतर जास्त काळजीपूर्वक वाचणं हे जास्त गरजेचं आहे. त्याचं रिझन म्हणजे हे जे तुमच्या डोक्यात फिट बसलेलं असतं ना, ब्रॅकेटवालं सेंटेन्स बरोबर आहे, लांबलचक वाक्य जी आहेत ती बरोबर असतात, किंवा एम इज आर वॉज वेअर हे चेक करायचं आहे, किंवा एकवचनी अनेकवचनी चेक करायचं आहे. याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला उत्तर माहिती जरी असेल, जरी तो कंटेंट तुम्ही वाचलेला असेल तरीसुद्धा तुम्ही हे लॉजिक लावायला जातात तिथे. हे लॉजिक कधी लावायचं असतं म्हणजे इव्हन जे लोक तुम्हाला सांगतात की यांनी तुमचं उत्तर येऊ शकतं ते सुद्धा तुम्हाला हे सांगतात की हे लॉजिक कधी वापरायचं असतं, ज्या वेळेला लास्ट म्हणजे अगदी तुम्ही अशा स्टेजला आहात की तुमचा अटेम्प्ट कमी आहे आणि रिस्क घेणं गरजेचं आहे क्वेश्चनमध्ये, त्यावेळेला हे लॉजिक तुम्ही वापरायचं आहे. अदरवाईज असे खूप सगळे अपवाद आहेत की ज्यावेळेला ब्रॅकेटमधले सेंटेन्सेस चुकीचे आहेत, ब्रॅकेटवाला आन्सर नाही आहे. बऱ्याचदा आयोगाने असं विचारलेलं आहे की म्हणजे अनेकवचनीवरती शब्द दिला आहे पण खाली उत्तर एकवचनी आहे, वरती एकवचनी शब्द दिला आहे पण खाली अनेकवचनी उत्तर आहे. हे होऊ शकतं. त्याच्यामुळे कुठलाही रूल असेल, जगात असा कुठलाच रूल नाही आहे ज्याला अपवाद नाही आहे. प्रत्येक रूलला अपवाद असतात आणि हा तर रूल नाही आहे, पण हे फक्त आपलं ऑब्झर्वेशन आहे. तर याचा विचार करताना हे मी का सांगते आहे
कारण एक सवय लागून जाते तुम्हाला. ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करत असता किंवा आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस करत असता आणि तुम्ही ज्यांच्याकडून मार्गदर्शन घेता त्यांनी जर चुकून तुम्हाला असं सांगितलेलं असेल, त्यांनी हे सांगितलेलं असतं तुम्हाला की हा म्हणजे हे काही 100% बरोबर येणारं लॉजिक नाही, हे त्या लोकांनी तुम्हाला सांगितलेलं असतं. ते तुम्हाला अंधारात ठेवत नाहीत. त्यांनी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. इव्हन हेही सांगितलेलं असतं की हे लॉजिक वापरताना कुठली काळजी घ्यायची. पण आपल्याला सवय काय असते ना, त्यांनी ते जे सांगितलेलं आहे काळजी घ्या हे आपण ऐकत नाही. तुम्हाला फक्त इझीवालं काय आहे ते पिक करायचं असतं आणि तुम्ही त्याच्यावरतीच लक्ष देता. आणि जरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असलं, ते विधान चुकीचं आहे माहिती असलं तरी सुद्धा नाही ब्रॅकेटमध्ये दिलं आहे ना मग ते बरोबर असेल, तिथे तुम्ही चुकता. सो प्रश्नाकडे पाहण्याचा फर्स्ट अप्रोच तुमचा हाच असला पाहिजे की तुम्हाला ते माहिती आहे का, तुम्ही ते वाचलंय का, तुमच्या नॉलेजमधून आहे का, ते करेक्ट आहे की रॉंग आहे का, याच अप्रोचने पहिल्यांदा त्या सेंटेन्सकडे पहा. शेवटी नसेलच येत तुम्हाला, तुमचा अटेम्प्टही कमी आहे आणि तुम्हाला रिस्क घ्यावीच लागणार आहे, देन तुम्ही असले लॉजिक तिथे यूज करा. ही काळजी घ्या. हे मी का सांगते, कारण बऱ्याच मुलांना याची सवय झाली आहे की मागचा पुढचा विचार नाही करायचा, ब्रॅकेट आहे बरोबर द्यायचं, अनेकवचनी एकवचनी पाहायचं, त्याच्यानुसार आन्सर द्यायचं. तर ही जी सवय असते ती तुम्हाला आयोगाच्या बाबतीत घातक ठरू शकते. त्यामुळे या बाबतीत थोडी काळजी घ्या. त्याच्यानंतर आन्सर शीटवर मार्क कधी करायचा, हा एक प्रश्न बरेच जण विचारतात. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेला टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली अर्थात त्यावेळेला तुम्ही आन्सर शीटवरती मार्किंग केलं. तुम्हाला माहिती आहे की मी एक प्रश्न वाचला आणि गोल केला तर त्या दृष्टीने माझं ते बरोबर येते किंवा मला टाईम पण मॅनेज होतोय. काही जणांना सवय असते की 5-5 क्वेश्चनचं सेट करतात आणि एकदम टिक करतात. काही जणांना सवय असते की पूर्ण पेपर सोडवतात आणि शेवटी टिक करतात. होतं काय, जर समजा तुम्ही पूर्ण पेपर आधी सोडवत असाल आणि परत टिक करायला जात असाल तर ज्यावेळेला तुम्ही परत फील करणार आहात राज्यसेवा GSसाठी दॅट इज फाईन, कारण राज्यसेवा GSला फार वेळ असतो तुमच्याकडे. कंबाईनच्या बाबतीत तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो आणि प्लस तुम्ही काही क्वेश्चन जे आहेत ते स्किप केलेले असतात. काही क्वेश्चन जे आहेत त्याचा आन्सर तुम्ही जे आहे म्हणजे क्वेश्चन पेपरवरती तुम्ही एलिमिनेट करताना तुम्ही कुठेतरी टिक केलेली असते, तुमचं करेक्ट आन्सर जे आहे ते दुसरीकडे असतं, तुम्ही टिक करत गेलेलं असतं, तिथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. सो कंबाईनच्या बाबतीत मी पर्सनली सजेस्ट करेन की असं करू नका की सगळ्यात शेवटी सगळ्यात टिक करेन, कारण मग तुम्हाला एवढे सगळे 40 पेजेस जे आहेत ते पलटायचे आहेत. त्या पेजेसमधून तुम्हाला तुमचा क्वेश्चन जो आहे तो पाहायचा आहे. त्याच्यात बऱ्याचदा असंही होतं की तुम्ही 4था क्वेश्चन सोडवला, 5वा तुम्ही स्किप केला आणि डायरेक्ट 6व्या क्वेश्चनचा आन्सर दिलाय, पण इकडे तुमच्या लक्षात नाही, तुम्ही 4था पाहता 5वा सोडून देता, 6व्याचं उत्तर इकडे तुम्ही 5ला मार्क करता. ठीक आहे, तर या बाबतीत थोडी काळजी घ्या. तुम्ही एका पेजचं करू शकता की पहिला क्वेश्चन दुसरा क्वेश्चन जे काही एका पेजवरती आहेत आणि ते मी सलग केले, ठीक आहे. पण मी तरी सजेस्ट करेन की एक क्वेश्चन झाला की लगेच तिथल्या तिथे करा, तुमचा नंबर पण चुकत नाही, वर खाली होण्याचे चान्सेस नसतात. त्याच्यामुळे तुम्ही जर त्या फ्लोनी गेलात तर ते तुमच्यासाठी योग्य राहील. पण अगेन हा मुद्दा पण मॅटर करतो की तुम्ही प्रॅक्टिस कशा पद्धतीने केली आहे. तर प्रॅक्टिस जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने केली असेल तर ऑन दी स्पॉट तुमची मेथड बदलू नका. पण तरीही माझं सजेशन हे राहील की प्रश्नानंतर लगेच त्या प्रश्नाचं उत्तर तिथेच मार्क करून ठेवा, कारण बरेचसे जे कन्फ्युजन तुमचे होणार असतात ते होत नाहीत. आणि दुसरा मुद्दा, समजा तुम्ही तुमच्या वाचण्याच्या ओघामध्ये तुम्ही वाचत गेलात आणि शेवटी काही तुम्ही ठरवलेलं असेल की 5 मिनिटामध्ये 4 मिनिटामध्ये जे काही आहे ते तुम्हाला मार्किंग करायचं आहे, बेल झाली की तिथे तुम्हाला अंदाज येत नाही, कारण तुमचं जिथे एक्झाम सेंटर आहे त्यांचं घड्याळ आणि तुमचं घड्याळ सेम टायमिंग नसतं. तिथे 1-2 मिनिटाचा कुठे ना कुठेतरी फरक असतो. तो पेपर देतानाही फरक असतो आणि पेपर घेतानाही तो फरक तुम्हाला जाणवतो. आणि मग तिथे जर परत तुम्ही तुमच्या घड्याळानुसार चालला असाल तर मग तिथे तुमचे काही गोल करायचे राहून जाऊ शकतात किंवा घाईमध्ये तुम्ही चुकीच्या ठिकाणी गोल करू शकता. सो बेटर ऑप्शन हा राहतो, प्रश्न वाचला, त्याचं उत्तर माहिती आहे, मार्क केलं, सेकंड क्वेश्चनकडे गेला, त्या क्वेश्चनचा प्रश्नच म्हणजे संपून जातो, तिथे विषयच संपतो, परत तुम्हाला त्या क्वेश्चनकडे जाण्याची गरज पडत नाही, तुमचा टाईम सेव्ह होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट. आता टाईम मॅनेजमेंट तुमचं एका दिवसात होणार आहे का? नाही. याच्यासाठी तुम्ही कुठल्याही, जसं मी मागे पण म्हटले की तुम्ही कुठल्याही 180 डेज जरी फॉलो केलं असेल, 150 डेज, 120 डेज, 90, 45, 30 डेज, प्रत्येक याच्यामध्ये मी तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस जी आहे ती मस्ट आहे असं सांगितलं होतं. आणि हे कशासाठी असतं? टाईम मॅनेजमेंटसाठी असतं. मग तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवतानाच तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला किती वेळ लागतो, तुम्ही कुठल्या अँगलनी कसा पेपर सोडवल्यानंतर तुमचा टाईम मॅनेज होतोय त्याच्यानुसार. मॅथ्स रिझनिंग जरी तुमचं स्ट्रॉंग असेल, आय विल सजेस्ट की मॅथ्स रिझनिंग तुम्ही शेवटी घ्या. त्याचं रिझन म्हणजे बऱ्याचदा GS मधले इझी जे क्वेश्चन असतात ते तुमचे राहून जातात आणि मॅथ्समध्ये एक फक्त आपल्याला धोका असतो,
तो म्हणजे तिथले जे काही क्वेश्चन असतात, तो जर क्वेश्चन तुम्हाला नाही सुटला तर ते तुमच्या इगोवरती जातं की अरे हे मला येतं, आणि तुम्ही एका अंकासाठी जर तुमचं इकडे तिकडे होत असेल तर त्या एका अंकासाठी तुम्ही आकडेमोड करत बसता. आणि जर ते गणित तिथेच सोडून देऊन पुढे जायचं म्हटलं तर परत जेव्हा तुम्ही त्या गणिताकडे येता त्यावेळेला तुम्हाला पूर्ण आकडेमोड करावी लागते. सो तिथे तुमचा जास्त वेळ जाऊ शकतो. तो बेटर राहतं की तुम्ही GSचे क्वेश्चन केले सगळे इन द सेन्स फर्स्ट राऊंड तरी, त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग केलं, देन तुम्ही सेकंड राऊंडला गेलात त्यावेळेला सगळे तुम्ही GSचे पण जे तुमचे राहिलेले आहेत ते, आणि मग मॅथ्स रिझनिंगचे कराल. त्याच्यानंतर मला खूप सगळ्या वॉरियर्सनी हे सांगितलं की अटेम्प्टच्या बाबतीत की मॅम काय होतं ना की म्हणजे क्वेश्चन कसे अटेम्प्ट करावे नाही कळत आहे, की कमी अटेम्प्ट केलं तर ॲक्युरसी आहे पण खूप कमी अटेम्प्ट होतोय, आणि जास्त अटेम्प्ट करायला गेलं तर निगेटिव्हमध्ये खूप जातात. म्हणजे जेवढे मेरिटसाठी आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्तरं बरोबर येतात, पण निगेटिव्हमध्ये जाऊन परत स्कोर खाली येतोय. तर तुमचा पेपर सोडवताना किंवा पेपरचा अटेम्प्ट करताना तुमच्या डोक्यामध्ये एक क्रम फिक्स असला पाहिजे की तुम्हाला माहिती असणारे जे क्वेश्चन आहेत तुमच्या नॉलेजमधले नोन क्वेश्चन, याच्यातलं एकही सुटू नाही द्यायचा, हे सगळे सोडवायचे आहेत. कमीत कमी 40 ते 45 क्वेश्चन्स, 45 क्वेश्चन तरी असे असतात जे तुम्हाला माहिती आहेत किंवा जे तुम्हाला येतात, आणि याच्या एवढे जर येत नसतील तर मग तुम्हाला परत एकदा अभ्यासाची गरज आहे. हे मी खूप जबाबदारीने बोलते, कारण जर 100 पैकी 45 क्वेश्चन तुम्हाला येत नसतील तर मग तुम्ही कितीही अटेम्प्ट केला तरी तुमचा स्कोर पासिंग एवढा येणारच नाही आहे. आणि म्हणून एवढे क्वेश्चन तरी तुम्हाला कमीत कमी येतच असतात. आता असे काही क्वेश्चन असतात जे तुम्हाला माहिती असतात ॲक्च्युली, पण मे बी रिव्हिजन थोडीशी कमी असते किंवा काही इतर कन्फ्युजन असेल ज्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला 50-50मध्ये कन्फ्युजन असतात. हे 50-50वाले जे असतात ना, याचं तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये चांगला अनुभव आलेला असतो की तुमचे 50-50वाले बरोबर येतात की नाही येत. काही जणांचे अगदी ॲक्युरेट येतात, काही जणांचे बिलकुलच ॲक्युरेट येत नाहीत, काही जणांचे त्याच्यातही 50-50 असते की काही बरोबर येतात काही चुकतात. सो तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला हे अटेम्प्ट करायचे आहेत. हा तुमचा मुद्दा असेल की तुम्हाला 50-50मध्ये आत्तापर्यंत किती फायदा झाला आणि किती तोटा झाला, त्याच्यानुसार हा अटेम्प्ट ठरेल. आणि मी सजेस्ट करेन की जे कम्प्लिटली अननोन क्वेश्चन आहेत, जिथे तुमचं लॉजिकही लागत नाही, जिथे तुम्ही तो कंटेंट वाचलेलाही नाही आहे, जो कम्प्लिटली अननोन असा पोर्शन आहे किंवा माहितीच नाही आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय. फॉर एक्झाम्पल XYZ अशी कंट्री विचारली आहे, त्याची राजधानी विचारली आहे. समजा ऑप्शनमधले 3 ज्या बाकीच्या आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत की कुठल्या तरी देशाचे आहेत, मग स्पेसिफिक जे प्रश्नामध्ये दिले त्याची जरी माहिती नसेल तुम्हाला तरी तुम्ही बाकीचे 3 ऑप्शन एलिमिनेट करून त्या उत्तरापर्यंत जाताय. पण समजा असं आहे की प्रश्नामध्ये ज्या देशाची विचारली आणि उत्तरामध्ये जे दिलेले ऑप्शनमध्ये जे दिलेले 4 ऑप्शन आहेत ते 4ही तुम्हाला माहिती नाही आहेत, तर मग तिथे तुम्ही रिस्क घेणं योग्य आहे का? नाही. जे कम्प्लिटली अननोन आहे ते शक्यतो टाळा, आणि असे 15 तरी क्वेश्चन असतीलच कमीत कमी जे तुम्ही टाळले पाहिजेत. माझ्या मते असे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील, म्हणजे 15पेक्षा कमी असू शकतात, 9-10 क्वेश्चनपर्यंत असू शकतात. असं नाही की 15 असेच असतील की अननोन आहेत. ज्यांचा चांगला अभ्यास झाला त्यांच्यासाठी कदाचित 3-4 क्वेश्चन असे असतील जे कम्प्लिटली अननोन आहेत. बाकीचे क्वेश्चन जे आहेत ते ॲटलिस्ट कधीतरी नजरेखालून गेलेलं असेल, आठवत असेल नसेल तो पुढचा भाग, पण कधीतरी नजरेखालून गेलेला आहे, असे क्वेश्चन असू शकतात. मग तुमची प्रायोरिटी काय असली पाहिजे? नोनवाले जे कम्प्लिटली माहिती आहेत त्याच्यातला एकही सुटला नाही पाहिजे आणि चुकलाही नाही पाहिजे. याचा जो रिग्रेट आहे ना तो फार वाईट आहे. अरे ते मला माहिती होतं पण मग असं झालं म्हणून मी असं लिहिलं, हे याच्यासाठी तुमच्या लाईफमध्ये जागाच नाही असायला पाहिजे, जागाच नसायला पाहिजे. तुमच्या मेंदूत, तुमच्या हृदयात, तुमच्या लाईफमध्ये कुठेच याला जागाच नाही पाहिजे. जे माहिती आहे ते तुमचं ॲक्युरेट आलंच पाहिजे. ठीक आहे. देन मग जे कन्फ्युजनवाले आहेत तर त्याच्यामध्ये मग तुमचं अगेन 50-50 तिथे तुमचा मग लक फॅक्टर की तुम्ही कशा पद्धतीने हे करताय. पण याच्या बाबतीत पण असतं की समजा एखादा प्रश्न तुम्ही पाहिला आणि त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये तुमचं कन्फ्युजन असेल तर पहिल्यांदा जे इंट्युशन्स येतात तुम्हाला, जे फर्स्ट टाईम वाटतं ना की हे असेल तेच उत्तर असतं, पण नंतर जेव्हा आपण दुसऱ्या ऑप्शनकडे जातो आणि मग आपण कन्फ्युजन होतो आणि मग आपल्याला अरे पहिलं आहे की हे, मग त्याच्यामध्ये तुमचा घोळ होऊ शकतो. सो फर्स्ट इंट्युशन बऱ्याचदा, नॉट 100% बट बऱ्याचदा मॅक्झिमम टाईप ते तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतं. आणि अननोन क्वेश्चन तुमचा अटेम्प्ट तुम्हाला समाधानकारक वाटत असेल तर अननोन क्वेश्चन सोडवायला जाऊ नका. मी तरी सांगेन की जाऊच नका, कारण ते तुम्ही सोडवू नयेत म्हणूनच दिलेले असतात. कारण आयोगाला तेच पाहायचं असतं की कोणाला किती कळते की काय सोडून द्यायचं आणि काय घ्यायचं, आणि ज्याला काय सोडून द्यायचं हे कळतंय तोच पुढच्या टप्प्यावरती जात असतो. म्हणूनच याला आपण चाळणी परीक्षा म्हणतो. ही चाळणीच असते की ज्याच्यामध्ये तुम्ही ताहून सुलाखून निघतात की काय करायचं एक्झॅक्टली, याच्यापेक्षा काय करायचं नाही हेही तुम्हाला कळलं पाहिजे, आणि ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर या काही बेसिक गोष्टी आहेत ज्याची काळजी तुम्हाला पेपरच्या वेळेला घ्यायचे.
पेपर सोडवताना घ्यायचे, प्लस जे पेपर सोडवतानाचे रूल्स तुम्ही आत्तापर्यंत फॉलो केलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी अपलोड केला होता, त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते मी सांगितलं होतं. इव्हन क्वेश्चन, तुमचे जे काही क्वेश्चन चुकतात त्याच्यामधले खूप क्वेश्चन असे असतात केवळ तुम्ही नीट न वाचल्यामुळे चुकतात, केवळ नीट न वाचल्यामुळे चुकतात. माहिती असतं पण नीट वाचलं नाही म्हणून चुकतं. कुठलाही प्रश्न वाचताना घाई कधीच करू नका, समजून घ्या की एक्झॅक्टली आयोगाने काय विचारले. आणि अजून एकदा सांगते की जिथे असं वाटेल की हा प्रश्न खूप सोपा आहे तिथे तर आणखी थोडं थांबा, कारण जेवढा सोपा क्वेश्चन वाटेल तेवढाच तो धोकादायक असतो. या गोष्टींची काळजी घ्या. तुमचा जेवढा स्कोर तुम्हाला एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा 4-5 मार्क्स जास्तच येतील. कोणाचे टेस्ट सिरीजला फार कमी मार्क्स आले असतील तर त्यांनी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे मार्क्स कमी आले, तुम्ही जर ॲनालिसिस व्यवस्थित केलं असेल तर टेस्ट सिरीजपेक्षा खूप चांगला स्कोर तुमचा आयोगाच्या पेपरमध्ये येईल. कारण काही विद्यार्थी असतात ज्यांचे 30-35 पण मार्क्स येत नाही टेस्ट सिरीजला, पण त्यांचा इकडे रिझल्ट येऊन जातो. सो तुम्ही त्यांच्यापैकी एक असू शकता. त्यामुळे मागच्या कुठल्या गोष्टीवरून स्वतःला जज करू नका. आणि म्हणून सुरुवातीला मी जे तुम्हाला डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं जे विधान सांगितलं ते तेच होतं की जे झालं त्याच्याबद्दल रिग्रेट करत नका बसू. जे आत्ता तुमच्यासमोर आहे त्याला कॉन्फिडन्सनी सामोरे जा आणि जे काही भविष्य असेल त्याला फेस करण्यासाठी न घाबरता फेस करण्यासाठी तुम्ही तयार राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. आणि त्याचबरोबर जर काही आणखी तुमच्या डोक्यात डाऊट असेल, अगदी छोटे छोटे डाऊट जरी असतील तरी ते कमेंटमध्ये मला विचारा. ते डाऊट तुमचे दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन कमेंटच्या माध्यमातून किंवा चॅनलवरती, जे आपला चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्याच्यावरती. आणि इतर काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन असतील एक्झामच्या पूर्वीच्या तर त्या मी डेफिनेटली तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देईन. आपला टेलिग्राम चॅनल वॉरियर ऑफिसर म्हणून आहे, त्याचा ID पण @warrior officer असा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. एक्झामसाठी इतके दिवस मेहनत घेतली आहे, इतके दिवस कन्सिस्टन्सी मेंटेन करून अभ्यास केलेला आहे, इतके दिवस सगळं काही विसरून फक्त आणि फक्त त्याच्यावरती फोकस केलं आहे, तर हा 1 तास जो आहे तो फक्त आणि फक्त त्याच्यासाठीच द्यायचा आहे. बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आहे. फक्त स्वतःवरती, स्वतःच्या प्रामाणिक मेहनतीवरती विश्वास ठेवा आणि लढायला तयार व्हा. असे जर तुम्ही लढलात तर विजय तुमचाच होणार आहे. कारण आपण आत्तापर्यंत जी तयारी केली आहे ती फक्त लढण्याची नव्हती तर जिंकण्याची होती आणि आपल्याला जिंकून दाखवायचं आहे. तुम्हाला माझ्याकडून येणाऱ्या एक्झामसाठी खूप 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 शुभेच्छा. एक गोष्ट जी आहे ती काळजीपूर्वक पहा, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि कॉन्फिडन्सनी त्याला सामोरे जा. आणि जसं मी यापूर्वी सांगितले की सलग पहिले 10 क्वेश्चन जरी नाही आले तरीसुद्धा घाबरू नका, पुढचे 90 क्वेश्चन तुमच्यासाठीच आहेत. एक्झाम हॉलमधून जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही हारलेले नाही आहात, एवढं लक्षात ठेवा. त्या क्षणापर्यंत लढाई तुमच्या बाजूने कधीही फिरू शकते, त्यामुळे त्या क्षणापर्यंत लढत राहणं हे तुमचं काम आहे. फक्त स्वतःवरचा कॉन्फिडन्स कुठल्याही गोष्टीमुळे कमी होऊ देऊ नका. आत्तापर्यंत जी मेहनत घेतली, आत्तापर्यंत जसं कशाचाही विचार न करता तुम्ही लढलाय, तर फक्त तो 1 तास आहे ज्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली, तर तो 1 तास तुम्ही वाया जाऊ देणार नाही याची मला खात्री आहे. खूप 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 शुभेच्छा तुम्हाला एक्झामसाठी. खूप शांत राहा, रिलॅक्स राहा, जास्तीत जास्त पाणी प्या, तब्येतीची काळजी घ्या. एक्झामला जाण्यापूर्वी पण थोडासा आहार काहीतरी घ्या, लाईट खा काहीतरी. आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, हॉल तिकीट असेल, ब्लॅक पेन असेल, ID कार्डची झेरॉक्स असेल, हे सगळं व्यवस्थितपणे सोबत ठेवा. बाकीचं काही एक्स्ट्राचं घेऊन जाऊ नका किंवा जास्त पैसे वगैरे पण सोबत बाळगू नका. परत बॅग बाहेर ठेवली, निम्म लक्ष त्याच्याकडे, तर असले काही प्रकार करू नका. काळजी घ्या स्वतःची. वेळेत पोहोचा सेंटरवरती. जेवढे वेळेत पोहोचाल तर तिथे तुम्हाला रिलॅक्स व्हायला पण वेळ मिळेल. आणि पाणी भरपूर प्या, मी अजून एकदा सांगते, ठीक आहे. सो परत एकदा तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा. आणि खूप छान वाटते की आपण सक्सेसफुली 180 डेज चॅलेंज कंप्लीट केलेलं आहे. सो नक्कीच तुमच्यासोबत पुढे मेन्सचं जे चॅलेंज आहे ते घ्यायला पण मला आवडेल, पण त्याच्यासाठी ही लढाई आधी जिंकून या, ठीक आहे. थांबते मी इथे. थँक्यू.